तर पोलनुसार कोकणामध्ये काय नेमकी स्थिती होती हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ऐन नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आपल्याला इथे शिमगा पाहायला मिळालेला होता। पोलनुसार कोकणामध्ये भाजप आणि सेनेमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। भाजप 10, शिवसेना 10 नगर परिषदांवर झेंडा फडकवेल असा अंदाज आहे, तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 2 ठिकाणी सत्ता स्थापन करेल आणि या पोलनुसार कोकणामध्ये ठाकरेंची सेना मात्र सपशेल अपयशी ठरताना दिसते। ठाकरेंच्या सेनेचा इथे सुपडा साफ झालेला आहे। तर कोकणातली आकडेवारी आपण पाहतोय, कोकणामध्ये 27 जागा आहेत आणि त्यापैकी भाजप 10, शिवसेना 10, राष्ट्रवादी 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला इथे एकही जागा मिळताना दिसत नाहीये। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 1 जागा मिळते, तसंच काँग्रेस सुद्धा इथे भोपळा फोडताना दिसत नाहीये। अर्थात हे महा एक्झिट पोलचे अंदाज आहे। तर स्थानिक आघाडीला 3, शेकापला 1 जागा मिळताना या महा एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आलाय। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे। प्रताप, कोकणाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं, कारण कोकणामध्ये दोस्तीत कुस्ती आपल्याला पाहायला मिळाली होती। भाजप आणि सेना हे मित्र पक्ष इथे आमने सामने आलेले होते आणि त्यानंतर निलेश राणे यांनी केलेले आरोप सुद्धा आपण पाहिलेले आहे। रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य सुद्धा खूप गाजलेलं आहे। काय नेमकं तिथल्या स्थानिक पातळीवर सध्या चित्र पाहायला मिळते? खरं तर कोकणामध्ये दोस्तीत कुस्ती नव्हती, तर मोठी दंगल होती। कारण ज्या पद्धतीची वक्तव्य त्या ठिकाणी कोकणामध्ये झालेली आहेत त्यावरून आपल्याला दिसून येतं की कशा प्रकारची निवडणूक आहे। खरं तर आपण पाहतो की सबसेल जे पराभवाचं जे काही खापर जे आहे ते आपण पाहतो की उद्धव ठाकरे पक्षाला या ठिकाणी बसताना दिसतोय, कारण त्या ठिकाणी ते भोपळा सुद्धा फोडताना दिसत नाहीत। जमिनीवरची पण हकीकत तशी दिसते। त्यामुळे 27 पैकी आपण पाहतो की 10 जागेवर भाजपा आणि 10 जागेवर शिंदे शिवसेना या ठिकाणी दिसते। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतो की कोकण हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जायचा, पण त्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंना फारसं यश मिळत नाहीये। खरं तर आपण पाहतो की कुस्तीच्या आखाड्यात शेवटची जी दंगल होते ते कोणाकोणामध्ये होते, तर शेवटच्या टप्प्यामध्ये जी दंगल झालेली होती ती आपण पाहतो की भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये झाली होती। अतिशय टोकाची भाषा वापरली गेली होती, त्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन करण्यात आलेलं होतं। या सर्व घडामोडीत आपण पाहतो की कोकणामध्ये भाजपनं जे काही मिळवायचं ते मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोडीस तोड देऊन या ठिकाणी शिंदे शिवसेनेने देखील पूर्णतः ताकद लावली आणि त्याचा रिझल्ट म्हणून आपण बघतो की 27 पैकी या ठिकाणी 10 शिंदेकडे जातात आणि 10 भाजपकडे जातात, अशा प्रकारचा कल दिसतोय। पण एकूणच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या राजकीय नेत्यांनी पूर्ण ताकद लावल्याचं चित्र दिसून आलं, कारण ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रात त्याच पद्धतीचा जो प्रचार आहे तो तळ कोकणात पाहायला मिळाला। आणि एकूणच आपण पाहतो की टीका मात्र अतिशय टोकाची होती। 2 भावांमधली भांडणं होती, पण 2 भावांमधली भांडणं इतकी टोकाची होती की असं वाटलं होतं की यांच्यामध्ये खूप मोठा दुरावा येईल। पण दुसरीकडे आपण पाहतो की मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर हे 2 भाऊ कशा पद्धतीने एकमेकाला बोलले, त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर राणे कशा प्रकारे जाऊन भेटले, बोलले, गाळाभेट घेतली, हे सुद्धा आपण पाहिलेले आहे। पण एकूणच आपण पाहतो की याच्यामध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना मात्र तळ कोकणात काही मिळवता येत नाही, अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी दिसून येते। कुठंतरी एक धोतक आहे पुढच्या राजकारणाच्या निमित्तानं की या भागामध्ये आता उद्धव ठाकरेंचं प्राबल्य संपत चाललंय असं। अगदी प्रताप, जसं तुम्ही म्हटलेलं आहे, खरं तर जेव्हा शिवसेना एकसंध होती तेव्हा कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण असं समीकरण होतं आणि त्यानंतर शिवसेना दुभंगली। यामध्ये शिवसेना जी एकनाथ शिंदेची आहे त्यांना मात्र 10 जागांवर यश मिळताना या अंदाजानुसार दिसतंय, मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र एकही जागा मिळत नाही आणि ही त्यांच्या पक्षासाठी येत्या काळात धोक्याची घंटा असू शकते। आपण जी माहिती दिलेली आहे त्यानुसार धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।